दसऱ्याला महाराष्ट्रात रावण दहन आणि सोनं वाटण्याची लगबग असते, पण त्याचबरोबर आणखी काही घडामोडी या दिवशी घडतात. ते म्हणजे विविध पक्षांचे आणि नेत्यांचे दसरा मेळावे. अनेक महत्त्वाची राजकीय भाष्य भूमिका यावेळी जाहीर करण्याची परंपरा या मेळाव्यांना आहे. पुढच्या राजकारणाचा रोख, एखाद्यावरचा रोष हा सुद्धा मेळाव्यांमधल्या भाषणातून प्रतिबिंबित होतो. त्यामुळे या दसरा मेळाव्यांचीही महाराष्ट्राला उत्सुकता असते. यावर्षी दसरा मेळाव्यांपूर्वीच टीकेचे बाण एकमेकांवर सोडले जातात. ठाकरे शिंदेंचे नेते मैदानात उतरलेत. नेमकं काय घडतंय आणि यंदाच्या मेळाव्यात काय खास आहे पाहूयात. सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्याची. काही दिवसांपूर्वीच राज्याला कलाटणी देणारं ठाकरे बंधूंचं एकत्र येणं महाराष्ट्रानं बघितलंय. त्यानंतरच आता चर्चा आहे ती दोन्ही भावांच्या राजकीय युतीची. त्यात ठाकरेंचा दसरा मेळावा असतो तो शिवाजी पार्कात. याच शिवाजी पार्काला लागून राज ठाकरेंचं निवासस्थान आहे. त्यामुळे यंदा ठाकरेंच्या मेळाव्यात राज ठाकरे सुद्धा येऊ शकतात अशा चर्चा आहेत आणि कदाचित तिथंच दोघांच्याही संभाव्य युतीची घोषणाही होऊ शकते असा कयास आहे. पण राज ठाकरे मेळाव्याला जाणार का याबद्दल अजून तरी कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. पण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र राज ठाकरेंच्या उपस्थितीबाबत संकेत दिलेत. चांगली चर्चा आहे. यात व्यथित व्हावं असं काही नाही. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत. अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत. दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदान सुद्धा होऊ शकतं. अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल, तुमचा हा मनात प्रश्न असेल, तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे. त्यामुळे राज ठाकरे मेळाव्याला जातात का याबाबत बरीच उत्सुकता अनेकांना आहे. यासोबतच चर्चा आहे ती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वात दसऱ्याच्याच दिवशी हा मेळावा होतोय. यावर्षी तर मेळाव्याचं टीझर काढून ठाकरेंना डिवचण्यात आलंय. अंड्यांच्या कळपातून बाहेर आला वाघ, जळून झाले खाक अशी शिवसैनिकाची आग. ठेसून आणलाय परत धनुष्य बाणाचा मान. उंच होती, उंच राहील भगव्याची शान. हिंदुत्वासाठी लागते निधडी छाती, लाचारांचा दंगा नको. शिवसैनिक नावाच्या वाघाशी बाप जन्मात पंगा नको. यानंतर खरी शिवसेना कोणाची यावरून परत एकदा आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे. शिंदेचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगितलाय त्यांनी, तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे. गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे. आता ते पाकिस्तान बरोबरची मॅच वगैरे खेळून आले, त्याच्यामुळे ते निशाणे पाकिस्तान आहेत, तर त्यांना बोलवावं. ते कुठेही सामना घेऊ पण मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे, बाकी सगळं बोगस आहे. उबाठा हे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधले पीजे मारतात आणि त्यांनी दसरा मेळाव्याचा हसरा मेळावा करून टाकला. उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत हे रोज लोकांवरती शिव्या देऊन घसरण्याचं काम करतात. त्यामुळे उबाठाने घसरा मेळावा साजरा करावा. शिवसेनेचा स्वाभिमानी दसरा मेळावा हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे. धनुष्यबाणानं ठाकरेंवर निशाणा साधण्यात आलाय. एकीकडे शिंदेंचा दसरा मेळावा होत असताना ठाकरेंनी मात्र दसरा मेळावा रद्द करून वाचलेले पैसे पूरग्रस्तांना द्यावे असा सल्ला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलाय. उबाठा गटाचा येणारा दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिला पाहिजे. खरं म्हणजे मराठवाड्याचा उद्धव ठाकरे दौरा करून आले. 5 जिल्ह्यांचा तब्बल 3 तास त्यांनी दौरा केलाय आणि तिथून आल्यानंतर त्यांनी दुःख, वेदना सगळ्या व्यक्त केल्यात. पण उद्धव ठाकरे आता वेळ खरी आहे ती शब्दाला जागण्याची, प्रत्यक्ष उतरण्याची. पण ठाकरेंच्या शिवाजी पार्क मधल्या आणि शिंदेंच्या आझाद मैदानावरील मेळाव्यावर पावसाचं सावट आहे.
त्यामुळेच शिंदेंनी जागा बदलत नेस्को सेंटर या बंदिस्त जागी मेळावा घ्यायचं ठरवलंय. तिथल्या भागातल्या लोकांना, कार्यकर्त्यांना इकडे न बोलवतात तिकडे त्यांना पुन्हा त्यांच्या गाड्या वळवून त्यांना तिकडे मदत करण्याच्या सूचना आम्ही दिल्यात. आणि दसरा मेळावा जो आहे, जो ही परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू. आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तर शिवाजी पार्कमध्ये चिखल झाल्यामुळं ठाकरेंनी ऑनलाईन मेळावा घ्यावा असा टोला भाजपानं लगावलाय. आता दसरा मेळाव्यापूर्वीच इतका राजकीय कलगीतुरा रंगला म्हटल्यावर मेळाव्यामध्ये काय घडणार याचा अंदाज आधीच आलाय. त्यामुळे दसऱ्याच्या संध्याकाळी कोणत्या आरोपांची लयलूट होते हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.